म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय। कसं आहे, मला ना दोन मुली आहेत आणि कसं असतं माणसाने आयुष्यात किती कमवलं म्हणजे नाव कमवू दे पैसा कमवू दे तरी पण मुली या ज्या असतात ना या फार अगदी जवळच्या असतात आणि विशेषतः नवऱ्याला म्हणजे वडिलांना या मुली फार जवळच्या असतात। मुली बऱ्याचशा गोष्टी वडिलांच्या जवळ आधी शेअर करतात आणि मग आईच्या जवळ शेअर करतात। आमच्या घरात जो उलटी परिस्थिती होती, मी सारखे दौरा असल्यामुळे ना मी सतत दौरा करत असल्यामुळे माझी बायको म्हणजे गौरी हीच माझ्या मुलींची आई आणि बाप दोघेही होते। पण एक दिवस मला पकडला, माझ्या मुलीने मला पकडला, बसवला आणि मला सांगितलं, बाबा कसं आहे माहिती काय, तुम्ही आमच्या जरा शाळेमध्ये येत चला आधीमध्ये, हां काय तुमचे सारखे दौरे असतात त्यामुळे तुम्ही आम्हाला मुळात भेटत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण शाळेमध्ये तुम्ही पॅरेंट्स डेला पण येत नाही हे योग्य नाही असं म्हणून माझी शाळा घेतली। आणि मग त्यांचे जेव्हा पॅरेंट्स डे होता तेव्हा मला शाळेत जायला लागलं, म्हणजे माझे सगळे प्रयोग मी पुढे ढकलले, त्या दिवशीचा सगळा कार्यक्रम पुढे ढकलला आणि मी त्या दिवशी त्यांच्या पॅरेंट्स डेला गेलो, मज्जा आली। हां, आणि जायलाच पाहिजे ना, शेवटी मुलीचं सुख वडिलांपेक्षा जास्त कोणाला कळणार नाही का। तर अशीच एक जोडी इथे आलेली आहे, जोडी म्हणजे वडील आणि त्यांची मुलगी अशी इथे आलेली आहे। आपण त्यांचं मनापासून स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। काय आपलं ओळख? माझं नाव अनिल विठ्ठल गोडसे। अनिल गोडसे। आणि तुझं? मी मृगाक्षी गोडसे। ओके, तू काय करतेस? मी आता इंजिनिअरिंग संपवलंय, आय जस्ट ग्रॅज्युएटेड आता जून मध्ये, कम्प्युटर सायन्स, रिझवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँड्रामध्ये आहे। बस, आणि माझं आता एका हफ्त्यात लग्न ठरलंय, म्हणजे आहे लग्न ठरलं पुष्कळ वेळापासून आहे, आता एका हफ्त्यात आहे। बरं, आणि कोण आहे मुलगा? सागर परांजपे। सागर परांजपे, तो काय करतो? तो सेलर आहे डॅड सारखाच, आणि दिल्लीमध्ये राहतो तो। बरं, आणि तुम्ही काय करता? मी मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर आहे, सतत बाहेर। स्टील वर्किंग? येस, व्हेरी मच। ओके, बरं, आणि तुमचे सह दौरे आमच्यासारखेच असतील, आमचे महाराष्ट्रात एक्झॅक्टली। तुमचे हे साधारण किती दिवसांनी भेटतात वडील? म्हणजे आता तर तू मोठी झाली, पण तू जेव्हा शाळा कुठली तुझी? मी विवेकानंद चेंबूरला होते, आणि ऍक्च्युली डॅड आम्ही लहान होतो तेव्हा तर 9 to 10 months करायचे ऑन बोर्ड, हां ऑन शोर, आणि नाव दॅट वी ग्रोन अप तर ही इज रिड्यूस सेलिंग अराउंड 6 months करतात, तरी 6 महिने ही इज आउट। आणि लकीली फॉर मी सागरचं तसं नाही आहे, 3 महिने ऑन 3 महिने ऑफ आहे त्याचं। तर तो सुद्धा तसंच आहे का? हो, सेम प्रोफेशन, दॅट्स हाऊ वी मेट। ओके ओके, सो मेंटली यू आर प्रिपेअर्ड की सागर साधारणपणे आज 3 महिने उद्या 4 महिने सुद्धा जाऊ शकतो, आणि मला तशाच लाईफस्टाईलची I'm used to that lifestyle, तर I'm more comfortable तसं। म्हणजे रोज संध्याकाळी कोणी घरी येतं ह्याच्या कल्पनेनेच मला असं ओके, सो सेम लाईफस्टाईलमध्ये आता तू तुझं आयुष्य सुरू करणार आहेस। बरं, मला सांग, आणि आई काय करते? मॉम डॉक्टर आहे, शी इज अन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट विथ BARC, तर तिने आता रेडिएशन वगैरे मध्ये स्पेशलायझेशन केलंय, अदरवाईज जनरल प्रॅक्टिस करते ती तिथेच। बरं, म्हणजे थोडक्यात लहानपणी तुझ्या लहानपणी अजून तुला भाऊ बहीण? एक धाकटा भाऊ आहे। तो काय करतो? तो पण इंजिनिअरिंग फायनल इयरला आहे। बरं, लहानपणी कधी ताईगिरी किती वेळा केलीस का तू? ताईगिरी आपण म्हणतो ना, आता तू मोठी झाली, आता रोजच करते ती। आताची ताईगिरी वेगळी आहे, लहानपणची गमती जमती वेगळ्या असतात। म्हणजे त्याच्याकडे तुझ्याकडे जी गोष्ट आहे ती त्याला हवीच असते, आणि ताईकडे हवे तेच मला हवंय असं। जेव्हा हवं असतं तेव्हाच ताई शब्द येतो, नाही तर नावानेच बोलवलं जातं। असं होतं आमच्या घरी, कारण तो हाईटला माझ्यानी काफी, म्हणजे ही वॉज ऑलवेज टॉलर, नाही ही वॉज ऑलवेज टॉलर देन मी। आता पण तो 6'1" वगैरे आहे उंच, तर आता तर त्याचा सगळा जोर असतो माझ्यावर।
कुठे जातेस, काय करतेस, कोणाबरोबर जातेस, किती वाजता येणार आहेस, कारण डॅडच्या ॲब्सन्स मध्ये ही इज ऑलवेज हॅड टू फिल इन हिज शूज, म्हणून ही इज गॉटन यूज टू इट. गुड. पण आता 1 महिन्यावर लग्न आलेलं आहे. एका आठवड्यावर एका आठवड्यावर लग्न आलेलं आहे. सो ऑल इज सेट. येस. आता तुमच्या भावना काय आहेत? म्हणजे आता मला काय वाटतं माहिती आहे का, मी माझ्या मोठीचं म्हणजे जसं तुम्ही हिचं लहानपण साधारण आपण असं म्हणतो की मुलगी फार पटापट मोठे होते. मुलं जरा दंगा करतात, मारामाऱ्या करतात, हळूहळू मोठे होतात, पण मुली पटापट मोठ्या होतात. करेक्ट. माझ्याही मोठ्या मुलीचं लहानपण बालपण मला फारसं एन्जॉय करता आलं बिकॉज इट्स अ एन्जॉयबल मुवमेंट्स. तर ते काही आपल्याला बघता आलं नाही. तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं? मला स्वतःला असं वाटतं की पुष्कळशा गोष्टी मी ज्या मिस केल्या ह्यांच्या लहानपणी जेव्हा मी इथं नव्हतो, दॅट विल प्रॉब्ली नेव्हर कम बॅक. ते कधीच परत येणार नाही. ॲब्सोल्युटली. म्हणून हा जो एक आपल्या संस्कृतीत मला जो भाग आहे कन्यादान किंवा मुलीला पाठवणं, आय वुड लाईक टू एन्जॉय दिस अँड आय वुड लाईक टू मेक इट ॲज अ व्हेरी मेमोरेबल सेंड ऑफ. या. आणि मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक वडिलांनी ह्याच्यावरती एक विचार करून चांगल्या दृष्टीने विचार करून आणि त्याला चांगलं व्यवस्थित घरी पाठवून. मुलीचं सुख वडिलांपेक्षा जास्त कोणाला कळणार नाही काय? म्हणजे अशीच एक सिरियल आमची सुरू झाली आहे, असं हे कन्यादान. सो इन द गिवन मुवमेंट्स, म्हणजे आत्ता जे आनंदाचे क्षण हातात आहेत ते खूप छान एन्जॉय करायचे आणि ते साठवून ठेवायचे. करेक्ट. असं तुमचं म्हणणं? येस, ॲब्सोल्युटली. आणि तुला काय वाटतं? मला इनफॅक्ट कारण माझं खूप वर्ष बाबांपासून दूर राहिले आहे, म्हणून अजून थोडं जास्त भावूक होते मी. कारण इफ आय थिंक की आता आधी तर घरी यायचं तर थोडे महिने तरी डॅड बरोबर टाइम स्पेंड करायला मिळायचा. आता तर विचार पण म्हणजे असं होऊ शकतं की मी जेव्हा इथे मुंबईला आले परत तर ते कदाचित नसतील. एक्झॅक्टली. तर मला अजून थोडं सेंटिमेंटल होते या विचाराने की कदाचित आय वोंट बी एबल टू स्पेंड ॲज मच टाइम जेवढा आतापर्यंत तरी मला स्पेंड करता आलं. सो इट्स अ डिफरंट फीलिंग. पण मग देन हाऊ यू आर गोइंग टू प्लॅन इट? I don't know. I have thought of asking Dad and Sagar to sail at the same time so that when he comes back, I can have both of them together. पण मग आता हे प्लॅनिंग तू कसं केलं का? हे लकीली झालंय की युअर हजबंड इज ऑन इन द सेम प्रोफेशन. ॲक्च्युली डॅडचे मित्र मिस्टर सलील साठे आणि सागरचे पण मित्र दोघी कॉमन आहेत. इनफॅक्ट डॅड अँड सागर स्टडीड इन द सेम स्कूल इन UK, मरीन स्कूल. तर त्यांना सागर माहिती होता आणि त्यांच्या थ्रू सागरनी त्याला सांगितलं आणि ही लुक मी अप ऑन फेसबुक ॲज युजल. आणि आपण आता किचनकडे जाऊया आणि तुझ्या हातात किती जादू आहे हे आपल्याला आता चेक करायचं आहे. आम्ही जरा चहा बी घेतो मस्तपैकी, थोडंसं हे जे आहे ते थोडंसं तोंड गोड करतो, 2 घास खातो लांबून आलेले. ओके मृगाक्षी, काय बनवणार आहेस तू? बगदादी पडदा पुलाव. मला साहित्य सांगतेस काय काय? हे कांदा आहे, थोडा हळदी आणि केशर घालून भात शिजवून घेतलाय. ओके. बीन्स, कॅरेट्स, हे हा कॅप्सिकम आणि हे मैद्याची पोळी आहे ती आपला बेस येतो. हे कॉलीफ्लॉवर, दही, कॉर्न, पीज, बटाटा आणि ही टोमॅटो प्युरी आहे. गरम मसाला, आलं लसूण. येस. आणि हे धना जिरा पावडर, मीठ, तिखट आणि हळद. ठीक आहे, साहित्य बघले. आता कृतीकडे जाऊया. तेल तापलेलं, आता काय करायचं मला सांग. आता आपण आधी आलं लसूण पेस्ट स्टार्ट करूया. 1 टीस्पून. आता त्याच्यात कांदा घालूया आपण. आता हा थोडा होत आला की मग आपण त्याच्यात टोमॅटो प्युरी घालायची आहे. किती? अराउंड 2 टीस्पून. बस. आता आपण ह्याच्यात टाकूया, काय टाकूया तू सांगशील ते. काय टाकायचं मुळात, टाकायचं की नाही टाकायचं? सगळंच टाकायचं. आपण हे साठवतो फ्रेंच बीन्स. ओके. सगळं टाकू. हां. आणि मग हो कॅप्सिकम, गाजर, कॉलीफ्लॉवर. हे थोडंसं प्री बॉईल करून घेतलेलं बरं असतं, म्हणजे सगळ्या भाज्या थोड्या शिजलेल्याच असतात. आता आपण घेतले का नाही? हो, आपण थोडंसं बॉईल करून घेतलेलं. आता बटाटे, कॉर्न आणि पीज. आणि याच्यात पनीर किंवा टोफू स्टर फ्राय करून इफ यू वॉन्ट टू ॲड, दॅट्स ऑलवेज एन ऑप्शन. आता हे कुक होत आलंय. आपण ह्याच्यात आता दही ॲड करूया. हे फेटलेलं दही आहे. 2-3 टीस्पून्स. नाही,
थोडं. आता आपण मसाले टॉस करूया आणि थोडे स्टर फ्राय करूया. तुला तिखट आवडतं का गोड? अतिशय. हे गोडसे आहेत, मी नाही आहे. अरे येस, पूर्ण तिखट लिटरली ना? येस, ॲब्सोल्युटली. व्हेरी गुड. मी सुद्धा तिखटच आहे. पण आता बाबा म्हणून खायचं म्हणून आपण जरा कमी घालूया तिखट. नो प्रॉब्लेम. हल्दी येस अँड लास्ट मीठ. येस, मीठ. ओके. हे परतत आलं आणि हे सगळे ज्यूसेस एक्सक्रीट करतं आणि त्याच्यातच ते कुक होतं. सो विल लेट इट रेस्ट. आता आपल्याला काय करायचं मला सांग. आणि हे झालं की आपण ह्याच्यात भात ऍड करूया. त्याच्यातच? हो, त्याच्यातच. आणि एका बोलमध्ये आपण ही पोळी आता सेट करून ठेवू ह्याला शकतो. तू काय तेल लावून घेतलंस का? हो, ह्याला मी तेलने कोट करून घेतलंय आणि ह्याला आपण आता ही आम्ही तयार करून घेतली मैद्याची पोळी. ही खाली प्लेस केल्यावर ह्याला आपण काट्याने टोचूया, कारण ते फुगतं नाहीतर आणि इट डझंट टर्न अप प्रॉपरली. आता तुझे छंद काय आहेत मला सांग. का अभ्यास वगैरे सगळं चालूच राहतो आयुष्यभर? माझे छंद, आय यूज टू बी अ डान्सर, ॲज अन आय यूज टू टीच. पण कॉलेज वगैरे सुरू झालं आणि ते सगळं राहिलं, कारण आय हॅड टू चॅनलाइज माय एनर्जी फुल स्टडीजमध्ये. बरोबर. बघ झालं काय? हो, आय थिंक हे होत आलं. पण आता या बस. येस. पण कुठला तरी एक छंद असावा आणि तो जोपासावा. येस, रुटीन मधून. हाच छंद आहे तिला. अतिशय. Cooking is her passion. You wake me up at 2 o'clock in the morning and ask me to cook, I'll be happy. तर आता आपण हे ऍड करून घेऊया. हो. हे आता आपल्याला ओव्हन मध्ये ठेवायचं. किती वेळ ठेवायचं आणि किती डिग्री काय? अराउंड 150 to 200. ॲक्च्युली प्रत्येक ओव्हन व्हेरी करतो. सो किती तुमचं वॅट वगैरे असतं ओव्हन त्याच्यावर डिपेंड. नॉर्मल असेल आपल्या वापरातला घरगुती तर अराउंड 150 पर्यंत. 150. आणि किती वेळ? अराउंड 45 to 50 मिनिट्स तरी लागतात. ओके. पुष्कळ वेळ लागतो त्याला क्रिस्पी क्रस्ट यायला त्याच्यावर. ओके. अँड देन रेडी टू सर्व. ॲब्सोल्युटली. टोचायचं. आणि हां, त्याला आपण एकदा अजून. दॅट्स इट. दॅट्स इट. हे आता 50 मिनिटं आपल्याला आत ठेवायचं आहे. त्यानंतर तयार होईल. त्यानंतर दही रायता, बुंदी रायता, कुठलाही रायता किंवा मग काहीच तुम्हाला काय तुमच्या हातात काहीच नसेल तर लिंबाचं लोणचं घ्या छान बोललेलं आणि सुरू करा. ओके, घेऊन घ्या साहित्य आणि कृती. या. बगदादी पडदा पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, फरसबी, हळद आणि केशर घालून शिजवलेला भात, गाजर, सिमला मिरची, मैद्याची पोळी, फ्लॉवर, दही, मक्याचे दाणे, मटार, बटाटा, टोमॅटो प्युरे, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, धणेजिरे पूड, मीठ, तिखट आणि हळद. कृती: प्रथम एका मोठ्या फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, कांदा आणि टोमॅटो प्युरे परतून घ्यावी. बीन्स, सिमला मिरची, गाजर, फ्लॉवर, बटाटा, मटार, मक्याचे दाणे, दही, गरम मसाला, धणेजिरे पूड, तिखट, हळद आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हळद आणि केशर घालून शिजवलेला भात घालून पुलाव तयार करून घ्यावा. एका मोठ्या बाउलला तेल लावून त्याच्या बेसला मैद्याची पोळी ठेवावी. या पोळीला छिद्र करून त्यावर शिजवलेला पुलाव घालावा. वरून पुन्हा मैद्याची दुसरी पोळी ठेवावी. या पोळीला छिद्र करावं आणि ओव्हन मध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 50 मिनिटांसाठी बेक करून डिश सर्व्ह करावी. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलं असणारच. म्हणजे तुम्हाला कळेल अशा हस्ताक्षरात लिहून घेतलं असेल अशी मी एक छोटीशी अपेक्षा ठेवतो. ओके मृगाक्षी, आपली पुढची रेसिपी काय? इट्स अ नो बेक योगर्ट चीज केक. नो बेक योगर्ट चीज केक. ओके. मला आपलं सहज विचारतो, मृगाक्षी हे नाव कोणी ठेवलं आणि इतकं अवघड नाव ठेवण्यामागे भूमिका काय आहे? हे नाव माझ्या आजोबांनी ठेवलंय. हां. आणि मी लहान असताना आय हॅड लाईट ब्लू आईज. तर त्यांना ते मृग म्हणजे हरिण संस्कृत मध्ये असं म्हणून त्यांनी माझं नाव मृगाक्षी ठेवलं. आणि योगायोगाने तू डान्स मध्ये सुद्धा आलीस म्हणजे तशीच
उड्या 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 उड्या. ओके हां, परत एकदा मला सांग काय बनवतोय आपण? नो बेक योगर्ट चीज केक. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? हे आहे आपण डार्क चॉकलेट योगर्ट मध्ये मेल्ट करून मिक्स करून घेतलंय. ओके. हे साधं योगर्ट आहे आणि हे हंकर्ड आहे, चक्का आहे. बरं. साधं दही नाही. दिस इज बिस्किटाचा भुगा आहे हा. साखर, रोस्टेड आल्मंड्स, डार्क चॉकलेट चिप्स, मीडियम म्हणजे मध्यम नॉर्मल चॉकलेट चिप्स, व्हाईट चॉकलेट चिप्स आणि बटर. डॉटर अँड डॅड अशी आमची एक सिरीज सुरू झालेली आहे. त्यामध्ये पहिली म्हणण्यापेक्षा एक डॉटर आणि एक डॅड असे इथे आलेले आहेत आणि या डॉटरचं नाव आहे मृगाक्षी. आता काय करायचं आता पुढे? आता आपण आधी हा चक्का आणि ही साखर मिक्स करूया. घे. साखर किती घेऊ? हे स्वादानुसार बस. आपण एक बोल घेऊया. आपण ह्याला आता सेट करूया. त्याच्या आधी आपण हे बटर बिस्किट क्रम मध्ये मिक्स करणार आहोत. हे झालं. आता काय करायचं? आता आपण ह्याचे लेयर्स करूया. ही फर्स्ट लेयर बिस्किट क्रमची आहे आणि आपल्याला एक बोल लागेल त्याच्याकडे. सो वी विल स्टार्ट विथ द फर्स्ट लेयर. आता आपण ह्याला थोडा वेळ आयडियली 5 to 7 minutes इन द डीप फ्रीजर ह्याला सेट व्हायला लागतात. ह्याला बरं. तर आपण हे ठेवून देऊया. ओके. जरा आत ठेवतो आणि आणतो परत. हां, घे थंड बिस्किटाचा चुरा. आता आपण लेयर स्टार्ट करूया. ही फर्स्ट नॉर्मल योगर्ट लेयर आहे. ही झाली फर्स्ट लेयर. आता सेकंड ना? दही आणि डार्क चॉकलेट असं मिक्सअप केलेलं ते. इट्स अ हेल्दियर ऑप्शन कम्पेअर टू आईस्क्रीम. दही असल्यामुळे. नाव विल ॲड सम चॉकलेट सॉस. सम रोस्टेड आल्मंड्स थोडे. आता आपण पुन्हा बिस्किट शेक हे करूया. हे लागताना सुपर डुपर लागणार आहे, है ना? यू कॅन स्टार्ट विथ द परत व्हाईट. येस. हे परत घालायचे. येस, आपण हे फिनिश ह्याच्याने करूया. खरं म्हणजे अतिशय सोपी आहे कृती करायला. एकदा जमलं की काय? फक्त थोडा पेशन्स पाहिजे का जेव्हा तुम्ही हे स्प्रेड वगैरे करताय तेव्हा. थोडंसं ते चिकट असल्यामुळे श्रीखंड टाइप कन्सिस्टन्सी असते ना. आता परत आपल्याला कुठे फ्रीज मध्ये ठेवायचे? आता आपण ह्याला विल फिनिश इट ऑफ विथ दिस टॉपिंग्स. तुम्हाला जे काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स पण तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही ते पण घालू शकता. काजू, बदाणे तुमच्या आवडीने. फॅन्टास्टिक. ओके, आता हे आपल्याला 2 तास आत ठेवायचे. अँड देन रेडी टू इट. तुम्ही जितक्या वेळ जास्त आत ठेवाल ना तितक्या वेळ ते जास्त असं मस्त असं घट्ट आणि थंड छान लागेल. कळलं? आम्ही फ्रीजमध्ये ठेवतोय, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. योगर्ट चीज केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: डार्क चॉकलेट आणि योगर्टचं एकजीव केलेलं मिश्रण, चक्का, बिस्किटांचा चुरा, साखर, भाजलेले बदाम, डार्क चॉकलेट चिप्स, मीडियम डार्क चॉकलेट चिप्स, व्हाईट चॉकलेट चिप्स आणि बटर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चक्का घेऊन त्यामध्ये साखर एकजीव करून घ्यावी. बिस्किटांच्या चुऱ्यामध्ये बटर घालून ते एकजीव करून घ्यावं.
बेकिंग बाउलला तळाशी बिस्किट आणि बटरच्या एकजीव केलेल्या मिश्रणाचा लेअर द्यावा आणि हा बाउल डीप फ्रीझर मध्ये 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवून द्यावा. सेट झालेल्या बिस्किटांच्या चुऱ्याच्या लेअरवर चक्का आणि साखरेच्या मिश्रणाचा लेअर द्यावा. त्यावर डार्क चॉकलेट आणि योगर्टच्या मिश्रणाचा लेअर द्यावा. त्यावर भाजलेले बदामाचे तुकडे, डार्क चॉकलेट चिप्स, मीडियम डार्क चॉकलेट चिप्स, व्हाईट चॉकलेट चिप्सचा लेअर द्यावा. त्यावर पुन्हा सेट झालेला बिस्किटांचा चुरा, साखर मिश्रित चक्का, डार्क चॉकलेट आणि चक्क्याचं मिश्रण, डार्क चॉकलेटचा लेअर, भाजलेले बदामाचे तुकडे, डार्क चॉकलेट चिप्स, मीडियम डार्क चॉकलेट चिप्स, व्हाईट चॉकलेट चिप्स घालावेत आणि फ्रीझर मध्ये सेट करून योगर्ट चीज केक सर्व्ह करावा. मृगाक्षीने 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि आम्ही ते खाऊन बघणार आहोत आणि मला काही शंका वाटत नाही, चांगलेच बनवलेस ना तू. लेट्स होप, फिंगर्स क्रॉस्ड. म्हणजे तुला कॉन्फिडन्स आहे ना? येस, इट्स ट्राइड अँड टेस्टेड सगळ्या दुसऱ्या लोकांवर. बस फर्स्ट क्लास. म्हणजे एक्सपेरिमेंट तुझा ऑलरेडी झालेला आहे दुसऱ्यांवर. ओके, तुझं खाऊन बघ. आपण दोघेही खाऊ, तिघेही खाऊ. सुपर कॉम्बिनेशन झालेलं आहे. थँक्यू. तुम्ही दोघेही आलात त्याबद्दल तुमचे दोघांचे मनापासून आभार. कारण आता सध्याचे दिवस तुमचे आहेत ते धावपळीचे दिवस आहेत. बरोबर, ॲब्सोल्युटली राईट. या धावपळीच्या दिवसात तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि छोटीशी आमच्याकडून एक प्रेमाची भेट आपल्याला. थँक्यू. आणि आत्ता ॲडव्हान्समध्येच मी तुला शुभेच्छा देतो. थँक्यू. तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो. आणि चांगल्या इच्छा असतात ना त्याला खूप मेहनत घ्यायला लागते. आय एग्री. भयंकर खूप मेहनत घ्यायला लागते, खूप पेशन्स ठेवावा लागतो. पण आता तुमची जनरेशन आहे, तुमच्याकडे खूप पेशन्स आहे, मेहनत घेण्याची तयारी आहे. यू आर वेल प्लॅन्ड. तुमचं टाईम प्लॅनिंग छान आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर यश मिळेलच अशी परमेश्वराकडे इच्छा करतो. आणि परत एकदा शुभेच्छा देतो. मंडळी, अशा गप्पा चालूच राहणार आहेत कारण ह्याच्या पुढे असेच वडील आणि त्यांची मुलगी असे बरेच येणार आहेत. तुम्ही बघायला विसरू नका. आता निघायची वेळ झालेली आहे कारण खायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहा.